Hello everyone. In this video, we will solve the next problem on the orthographic projections for the machine components. So the figure shows the isometric view of the vertical shaft support. This is the vertical shaft support. Okay. So they have asked us to draw its three views using first angle method projection. And also they have asked us to give the necessary dimensions as per the aligned system. Now I have taught you the aligned and unaligned system. Based on that, you must be giving the dimensions to the orthographic views. So this is the isometric view of the vertical shaft support. हे एक सिंपल मशीन कंपोनेंटच आहे. सो त्याचे हे डायमेन्शन्स हे सेंटर लाईन्स आहेत आणि त्याचे डायमेन्शन्स आहेत. सो फर्स्ट बेसिक पार्ट काय असतो बिफोर ड्रॉइंग द ऑर्थोग्राफिक व्ह्यूज? फर्स्ट इज टू अंडरस्टँड द आयसोमेट्रिक व्ह्यू, टू अंडरस्टँड दिस ऑब्जेक्ट. त्याचे डायमेन्शन्स काय आहे, त्याची लेंथ काय आहे, त्याची हाईट काय आहे, त्याची विड्थ काय आहे, सर्कलचा रेडियस काय आहे, डायमीटर काय आहे, ते सगळं आधी तुम्हाला अंडरस्टँड करायला यायला पाहिजे. देन यू शुड स्टडी की फ्रंट व्ह्यू कसा येईल, टॉप व्ह्यू कसा येईल आणि साईड व्ह्यू कसा येईल. सो वी विल स्टार्ट. ओके, आपण या आयसोमेट्रिक व्ह्यूचा सुरुवातीला अभ्यास करूया. पहा, हा कसा आहे, एक इथे हा सिलेंडर आहे, त्याचा डायमीटर फाय, हे जे साईन आहे ना त्याला फाय म्हणायचं, 64 आहे. इथे जर आर असतं तर रेडियस असतं, पण इथे फाय लिहिलेलं आहे. मीन्स 64 mm means this distance is 64 mm. From center, this half of it means 32. This is one cylinder up to this base, and here we see height. This is the height of cylinder. 50 is the height of cylinder, and in base height is 10, means total height is 60 millimeter. There is another hole, concentric. या सिलेंडरचा सेंटर आणि ह्या होलचा सेंटर एकच आहे. ह्या होलचा डायमीटर 40 आहे, 40 mm आहे. हे डिस्टन्स एवढं 40 mm आहे, म्हणजे याची रेडियस इथून एवढी 20 mm असेल. आणि ह्याची ह्या डेप्थ आहे 24. किती डेप्थ आहे? 24. पूर्ण खालपर्यंत नाही आहे, त्याची डेप्थ 24 मिलीमीटर आहे. हा जो बेस पार्ट आहे इथे 10 mm चा रेक्टँग्युलर, इथे 25 mm लेंथ आणि 20 mm विड्थ असा कट केलेला आहे. तिथे तो हा पोर्शन कट केलेला आहे. त्याच पद्धतीने या राईट साईडला सुद्धा सेम पोर्शन कट केलेला आहे. हॉलो आहे तो, नॉट सॉलिड. 2 parts. Total length is 140 mm. Total width is 48 mm. Total height is 60 mm. This one is 50 and this one is 10. 60 mm. आपण या मशीन पार्ट्सच्या फ्रंट साईडनं या ॲरोकडून पाहिल्यावर आपल्याला काय दिसतं? ही टोटल लेंथ 140 mm चा हा एक तुम्हाला रेक्टँगल दिसेल, बरोबर. हा जो कर्व पार्ट आहे तो आपल्याला समोरून सरळ एक लाईनच दिसते. 140 mm आपण हा छोटा 140 mm चा एक रेक्टँगल काढून घेतला. नंतर ही याची जी सेंटर लाईन आहे 70 वर ही सेंटर लाईन काढून घ्यायची. त्या रेक्टँगल आपण काढला आहे त्याच्यावर ही सेंटर लाईन काढून घ्यायची. आता सेंटर लाईन काढल्यावर आपल्याला हा वरती
50 मिलीमीटरचा हा सिलेंडर दिसतोय. तो एक रेक्टँगल दिसेल, हाईट 50 आणि त्याचं 64 आहे, म्हणजे हे 64 दिसेल लेंथ याची. आता हे सेंटर लाईन पासून हा जो होल आहे 24 डेप्थचा तो आपल्याला दिसत नाही, म्हणून इथे डॉटेड लाईन 24 हाईटची काढायची. इथे सुद्धा हाईटची 24 काढून ही जोडून टाकायची. आता हा जो कट केलेला पार्ट आहे 25/20चा दिसत नाही आहे, म्हणून इथे एक डॉटेड लाईन दिसेल. त्या पद्धतीने या साईडला सुद्धा एक डॉटेड लाईन. असा आपला फ्रंट व्ह्यू होईल. आता फ्रंट व्ह्यूची लेंथ आणि टॉप व्ह्यूची लेंथ सेम असते. आता आपण टॉप व्ह्यूचा विचार केला तर हा तुम्हाला रेक्टँगल असा दिसेल 48/140चा. हा एक रेक्टँगल दिसेल. आता 48 आपण विड्थ घेतली तर सेंटर लाईन एक काढून घ्यायची आधी. नंतर हे होल आपल्याला दिसेल एक हाय 40 मीन्स 20 रेडियस 40 डायमीटर. नंतर हे हाय 64 मीन्स 32 रेडियस घेऊन हा सेंटर घेऊन आपण हे दोन होल्स काढले. आता हा जो कट केलेला पार्ट आहे 25/20चा हा आपल्याला असाच दिसणार आहे. इथे टॉप व्ह्यू हा असाच दिसेल इकडे. हा झाला टॉप व्ह्यू आपला. आता टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू याचा जर विचार केला तर त्यांच्या दोघांची विड्थ सेम आहे. आपण आता लेफ्ट साईडनं साईड व्ह्यू पाहतोय. हा लेफ्ट तो फ्रंट व्ह्यूच्या राईटला येईल. आपल्याला हा 48 ही विड्थ दिसेल. ही 10 प्लस ही 50 म्हणजे 60चा दिसेल. हा 50चा टोटल ही 50 आहे, 10 त्यामध्येच आहे. तिथे 50 हाईटचा आपल्याला रेक्टँगल दिसेल. नंतर सेंटर लाईन काढायची 24 वर उभी. नंतर हा जो सिलेंडर आहे त्याची लाईन आपल्याला दिसेल ती काढलीच आपण. आतल्या सिलेंडरची डॉटेड जशी आपण टॉप व्ह्यूला फ्रंट व्ह्यूला काढली तशी दिसेल 24 विड्थवर. आणि हे एवढे पार्ट्स आपल्याला इथे दिसतील आणि ह्या दोन लाईन्स दिसतील. अशा पद्धतीनं आपण याचे तिन्ही देखावे व्ह्यूज मीन्स फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू ड्रॉ करणार आहोत. फ्रंट व्ह्यू सांगितल्याप्रमाणे ही टोटल लेंथ आपल्याला दिसेल. मग सेंटर लाईन काढायची 70वर. देन ड्रॉ धिस सेंटर लाईन, ड्रॉ धिस 10 मिलीमीटर हाईट, this cylinder total height 50, that means he 40 and 10, then 24 depth and radius of this inner circle, this one. This is dotted because this line आपण ही समोरून पाहू शकत नाही, ही उभी इथली म्हणून डॉटेड. आणि हे मेजरमेंट त्याला आपण दिले. त्याचे प्रोजेक्शन्स खाली घ्यायचे आहेत. टॉप व्ह्यूची आणि फ्रंट व्ह्यूची लेंथ 140 सेम असणार आहे, ती काढायची. नंतर सेंटर लाईन काढायची. हे डायमीटर घेऊन हा होल पूर्ण करायचा. बाहेरचा डायमीटर घेऊन हा होल पूर्ण करायचा आहे. नंतर हे लाईन्स मारून हे जे तुम्ही डॉटेड इथे काढले होते त्याचे प्रोजेक्शन घेऊन ही लाईन काढायची आहे. ती मेजरमेंट 20 दिलेलं आहे तिथे आणि हे 25 घ्यायचं एवढं, किंवा इथून 14 घेतलं तरी ही 25 काढून या पद्धतीनं तयार करता येईल. तसंच या बाजूला ही कट केलेली साईड आपण काढणार आहोत. हा झाला टॉप व्ह्यू. आता लेफ्ट साईडचा लेफ्ट हँडचा साईड व्ह्यू फ्रंट व्ह्यूच्या आपण राईट हँडला काढणार आहोत. याची विड्थ आहे त्याचे प्रोजेक्शन्स इथे घ्यायचे आहेत. इकडून ते 45 डिग्री अँगलने वरती न्यायचे आहेत. प्रोजेक्शन्स याचे या होलचे या पद्धतीने याची डेप्थ इकडून मिळेल 40 डायमीटरची. हे लाईन इथून काढता येईल आपल्याला. आणि हे जे दिसतंय हे मेजरमेंट ते आपल्याला हे इथे
पूर्ण करतात. अशा पद्धतीनं 3 देखावे काढून त्याला तिन्ही देखाव्यामध्ये तिन्ही व्ह्यूजमध्ये हे मेजरमेंट डिस्ट्रीब्यूट करून एक मेजरमेंट डबल येणार नाही याचा विचार करून आपण मेजरमेंट्स देणार आहोत. So these are the front view, top view and left hand side view of the given isometric view.